महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। नारी शक्ती वंदन अधिनियम हे जे बिल पारित होणार आहे त्यासाठी 16, 17, 18 हे 3 दिवस विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे। या अधिवेशनाच्या आधी महिलांच्या सहभागातनं वेगवेगळे अभियान राबवण्यात येणार आहे। यामध्ये महिला ज्या अराजकीय महिला असतील त्यामध्ये राजकीय महिला पण सहभागी होतील, पण अराजकीय महिला पाठिंबा देण्यासाठी काही पदयात्रा काढणार आहे। त्यामध्ये NGO असतील, बचत गट असतील, भजनी मंडळ असतील, यांना जो आनंद झालेला आहे हा या पदयात्रेतनं त्या व्यक्त करणार आहेत। नंतर बुद्धिजीवी महिला, त्यामध्ये डॉक्टर, वकील, सर्व क्षेत्रातल्या महिला यांचं एक संमेलन होणार आहे। या संमेलनातनं या अधिनियमाविषयी त्यांचं मत त्या व्यक्त करणार आहेत। दुसरं, या सर्वसामान्य महिला ज्या आहेत त्या सर्वसामान्य महिला आपलं मोदीजींनी आम्हाला आतापर्यंत दिलेली जी वेगवेगळ्या उपलब्धी आहे आणि त्यासोबत नारी शक्ती वंदन अधिनियम हा जो कायदा 33% आरक्षणाचा ते लागू करणार आहेत, या सगळ्या योजना आणि या अधिनियमासाठी धन्यवाद मोदीजी म्हणून असं त्यांना एक पोस्ट कार्ड पाठवणार आहेत। शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम चालू आहे। आता जसं आपल्याला हा नंबर देऊन आपण मिस कॉल दिलाय समर्थनार्थ, ती एक मोहीम चालू आहे। स्वाक्षरी मोहीम असेल, संमेलन असेल, पदयात्रा असेल आणि मिस कॉल असेल आणि धन्यवाद मोदीजींचे हे जे आपण पोस्ट कार्ड पाठवणार असो, अगदी शहर आणि ग्रामीण, मी सुरुवातीलाच बोलताना म्हणलं शहर आणि ग्रामीण भागामध्ये अगदी तांडे असतील, वाड्या असतील, प्रत्येक ठिकाणी छोट्या खेड्यात सुद्धा हे अभियान राबवलं जाणार आहे। कारण तिथे सुद्धा महिला नेतृत्व जे आहे ते महिला नेतृत्व उगमास येत आहे। आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकी पाहिल्या, जिल्हा परिषदच्या निवडणूक पाहिल्या, यामध्ये ग्रामीण भागातनं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने महिला नेतृत्व उदयास येत आहे। आणि त्यासाठी हे जे 33% आरक्षण आहे, हे जे बिल पारित होणार आहे ते या महिलांपर्यंत जाण्यासाठी सुद्धा महिला मोर्चा आणि आमच्या संयोजिका यासाठी त्यांनी दिलेले उपक्रम तिथपर्यंत नेण्यात आतापर्यंत यशस्वी ठरत आहेत। मी विनंती करते की या अभियानास आपलं सामर्थ्य देण्यासाठी हा नंबर आम्ही एक देत आहोत, त्याच्यावर आपण सगळ्यांनी मिस कॉल द्यावा आणि या नारी शक्ती वंदन अधिनियम पारित होण्यासाठी आपलं समर्थन आहे असं आपल्याला लक्षात येईल। तर हा नंबर आहे 9667173333। ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सगळेजण आम्हाला नक्की प्रोत्साहित करताल, ऊर्जा देताल याची खात्री आहे। आणि आम्ही आपल्या माध्यमातनं आमचे लाडके पंतप्रधान जे महिलांच्या हिताचा अतिशय चांगल्या यांनी विचार करतात, यांना सुद्धा आपल्या माध्यमातनं मनापासून आम्ही धन्यवाद देतो। धन्यवाद मोदीजी।